समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. परमपूज्य हनुमंत महाराज रामदासी आषाढी वारी पायदिंडी सोहळ्याचे मोहिते वडगाव येथून पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रस्थान झाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपाप्पा कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीचे विधिवत प्रस्थान करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रदीपाप्पा कदम म्हणाले की शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली पंढरपूरची आषाढी वारी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक आहे. जात, धर्म, पंथ आणि सामाजिक भेद विसरून सर्वांना एकत्र आणणारी ही वारी समता, बंधुता आणि एकतेचा संदेश देणारी आहे. वारकरी संप्रदायाने समाजात मानवता, सेवा आणि सदाचाराची शिकवण दिली असून ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. दिंडी प्रस्थान सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पी.सी. जाधव, माजी सरपंच विजय मोहिते, विद्यमान सरपंच शीतल मोहिते, सोमेत परीट, पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तौफिक मुल्ला, अनिल पाटील, रणजित शिंदे, सागर कदम, राहुल पाटील, अभिजित कौलगे, भास्कर संकपाळ, तुषार सूर्यवंशी, अभिषेक झेंडे तसेच विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह अनेक वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. भजन, टाळ मृदुंगांचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम तसेच पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या अखंड जयघोषात दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले आणि त्यांच्या सुखरूप वारीसाठी शुभेच्छा दिल्या. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.